संघाची प्रेमाने बोला। खरोखर भाग्य आहे की तुम्हा सर्व साधू संतांची भेट दासला दर्शन घेण्याचा योग प्राप्त होत आहे। करेटाकडून या ठिकाणी महात्मा उपस्थित आहे। सद्गुरूचा पावन संदेश घेऊन प्रेमजी या ठिकाणी विराजमान आहे। माताजी म्हणाले की आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे की सद्गुरूंनी ब्रह्मज्ञान दिल्याच्या नंतर एका क्षणामध्ये आपल्यासारखं करून टाकतं। म्हणजे ब्रह्मज्ञान देऊन आपल्याला शिष्य बनवलं नाही तर आपली स्वतःची गादी दिली, बहाल केली, आपल्या जागेवर बसवलं। सद्गुरु संगे मी बी घडलो एकनाथ म्हणे सद्गुरूच बनलो की सद्गुरूला असं काही करून टाकलं की आपल्याला सद्गुरू करून टाकलं की स्वतःची गादी या ठिकाणी प्रत्येक महात्म्याला संतांना या ठिकाणी गुरुने दिलेली आहे। मग आपण देखील मोह मायेत अडकता या सत्संगासाठी सत्संगाच्या दिशेने यायला हवं। अगदी लांबून लांबून महात्मा येत आहेत। काही पूर्वी महात्मा पै यायचे पण आपल्याकडे एवढ्या सुविधा असून सुद्धा आपण या सत्संगामध्ये पोहोचत नाही। याचं कारण आहे माया। माया मरी नमन मला मरमर गया श्रीरामचे बालक काय म्हणत असते, आशा कृष्णा नामरी कहे गए दास कबीर की मायातून जीव निघत नाही। आता माया काय तर बाबाजी म्हणतात की हर वो एक वस्तु माया है जो दूर करे भगवान से, सेवा सत्संग सुमरन सेवक निरंकार के ध्यान से। की माया ती वस्तू आहे, ती गोष्ट आहे की जी आपल्याला भगवंताच्या नामस्मरणापासून, भगवंताच्या चेतनापासून, सत्संगापासून, भगवंतापासून दूर करते ती माया। मग ती वस्तू असू शकते, व्यक्ती असू शकते, पैसा असू शकतो किंवा धनसंपत्ती असू शकते। या मोह मायेत अडकता या सत्संगाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे। महात्मा आता म्हणत होते की प्रत्येकाला सत्संग यायला पाहिजे, प्रत्येकाने यायला पाहिजे। या आपल्याला तो दरबार मिळालेला आहे। वारी वारी आता महात्मा म्हणाले वारीला लोक जात आहेत, आपल्याला एवढं लांब जायची गरज नाही। सद्गुरूंनी सगळं आपल्याजवळ करून ठेवलंय, पुढे जायची गरज नाही। आपल्याला 84 लाख एवढीचा फेरा चुकावा आणि ही वारी सुद्धा आपली चुकवली। वारी वारी जन्म मरणाची वारी, हरी पडलो आता संकट निवारी। त्या संकटातून मुक्त करणारा, माणुसकीची विशाल बनवून राहणारा, आपल्याला माणूस बनवणारा असा हा सद्गुरू आपल्या जीवनात आला, आपल्या जीवनाचं सोनं झालं। या आपल्याला दास सर्वांना विनंती प्रार्थना करत आहे की मोह मायेत अडकता या सत्संगाच्या दिशेने वाटचाल करत राहा आणि सद्गुरूने दिलेल्या आदेशा उपदेशाचं पालन करत राहा आणि सेवा सत्संग नामस्मरण आपल्या जीवनामध्ये सतत घडत राहावं। आपल्या सर्वांना आणि दासलाही घडत राहावं।